नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NCTE अर्थात नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन या NCTच्या नियमामध्ये थोडासा बदल होऊन यावर्षी म्हणजे 2025 अकॅडमिक इयरमध्ये बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे। अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि डीएड हे किती वर्षाचं असेल, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं की 4 वर्षाचं असेल, त्या निकषामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो। या अगोदर सुद्धा तुम्हाला याबद्दलचं अपडेट मी दिलं होतं, मात्र आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा मसुदा रेडी होऊन त्या महाविद्यालयांना पाठवण्यात आलेला आहे। म्हणजे या वर्षापासून तुम्हाला आता बीएड बॅचलर ऑफ एज्युकेशन हे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळणार आहे, वेगळ्या कालावधीचं बघायला मिळणार आहे। थोडक्यात आपण माहिती घेऊया की बीएड साठी काय निकष केलेले आहे, पदवी, पदव्युत्तर, पदवीनंतर बीएड किती वर्षांचं असू शकतं आणि कधीपासून लागू होणार आहे। आता ही न्यूजपेपरला आलेली बातमी, याच्या पहिले मी तुम्हाला जो नियम आहे तो नियम पण वेगळ्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेला होता। त्याबद्दलचे सगळ्या गोष्टी पाठीमागच्या व्हिडिओत कव्हर केलेल्या आहे। मग आता ह्या न्यूजमध्ये काय सांगितलंय त्यामध्ये बघा, सकाळ न्यूजपेपर जर तुम्ही बघितला तर सकाळ न्यूजपेपरला बातमी आहे बघा, बीएड आता 1, 2 आणि 4 वर्षाचे, पण यंदा बीएड डीएडला पूर्वीप्रमाणेच घेता येईल प्रवेश। आता ही बातमी आहे सकाळनी दिलेली। त्यांचं म्हणणं असं आहे, बीएडचा कालावधी 1, 4 वर्षाचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी, म्हणजे 4 वर्षाचं तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांना 1 वर्षाचं बीएड असणार आहे। दुसरं, कोणत्याही विषयातील बॅचलरची पदवी घेतलेल्यांसाठी हे 2 वर्षाचं असणार आहे आणि 4 वर्षाचं कोणाला आहे, 12वी नंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट बीएड करायचं असेल तर 4 वर्षाचं असू शकतं, असा हा बदल होणार आहे। पण त्यांनी एक मुद्दा सांगितला आहे, डीएडला पूर्वीप्रमाणेच घेता येईल परमिशन। यंदा बीएड आणि डीएडला यंदा म्हणजे ह्या वर्षात पूर्वीप्रमाणेच घेता येईल प्रशिक्षण। आता पुढे त्यांनी जो महत्त्वाची न्यूज आली बघा, ही न्यूज आहे शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात आता बदल। हा पुढारी न्यूजपेपरने दिलेली बातमी आहे। यात त्यांनी काय सांगितले बघा, आता नीट हे लक्षात घ्या, पीजी नंतर 1 वर्ष बीएड, पदवी नंतर 2 वर्ष बीएड आणि 12वी नंतर 4 वर्षाचं बीएड एमएड पदवी अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे। या वर्षी मान्यता मिळाली, पण चालू कधी होणार ते पण मी तुम्हाला सांगतो। म्हणजे पीजी जर झाला असेल तर तुमचं 1 वर्षाचं बीएड असेल, तुमची जर पदवी झाली असेल ॲज इट इज तुमचं 2 वर्षाचं बीएड असणार आहे आणि तुमचं जर 12वी झाला असेल तर 12वी नंतर तुम्हाला 4 वर्षाचं बीएड तुम्हाला करता येणार आहे, बरोबर आहे। NCT नियमन 2025चा मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठविला गेलेला आहे। आता हा मसुदा गेलाय। आता यात थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय, हा मुद्दा नीट लक्षात घ्या। बीएड मध्ये आगामी सत्रापासून 4 नवीन स्पेशलायझेशन पण त्यांनी इन्क्लूड केलेले आहे बीएड मध्ये। आता 4 नवीन स्पेशलायझेशन कोणते आहे, हा जो बदल झाला हा 10 वर्षानंतर झालेला आहे, म्हणजे 11व्या वर्षी लागू होणार आहे, बरोबर आहे। हा निर्णय जो झाला 10 वर्षांनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 3 वर्षाचा बॅचलर डिग्री प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा बीएड अभ्यासक्रमात प्रवेश संधी मिळेल। 4 वर्षाचा एकात्मिक बीएड या पदवी कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आलेला आहे। आता 4 वर्षाचा जो बीएड होता तो कसा होता, ऑलरेडी 2023 पासून चालू आहे। बीए बीएड, बीएससी बीएड, बीकॉम बीएड हे होतं ऑलरेडी 2023 पासून आहे। आता आगामी सत्रापासून म्हणजे 2025 पासून शारीरिक शिक्षण, बघा हा एक बदल त्यांनी केला। स्पेशलायझेशन अभ्यासक्रम शारीरिक शिक्षण आलेला आहे, त्यानंतर दुसरा जो आलाय तो कला शिक्षण आलेला आहे, तिसरा आलाय योग शिक्षण आणि चौथा जो आहे तो आहे संस्कृत शिक्षण। असे 4 नवीन स्पेशलायझेशन याच्यामध्ये चालू केले ह्या 4 वर्षाच्या कोर्समध्ये बीएड मध्ये। ओके, त्यानंतर हे 4 नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रम जोडले जाणार आहेत। शिक्षक होण्यासाठी हा एक प्रीमियम कार्यक्रम असेल। 12वी नंतर शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या 4 वर्षाच्या बीएड एकात्मिक अभ्यासक्रमाचा प्रवेश घेऊ शकतात। म्हणजे आता जर आपण बघितलं तर तुम्ही आता 12वी नंतर जो 4 वर्षाचा प्रोग्राम आहे, ह्या 4 वर्षाच्या बीएडच्या प्रोग्राम मध्ये हे 4 नवीन स्पेशलायझेशनचे कोर्सेस ऍड करण्यात आलेले ह्या वर्षापासून 2025 पासून। मात्र हे जे मी तुम्हाला सांगितलं की पीजी नंतर 1 वर्ष बीएड, पदवीनंतर 2 वर्ष आणि 12वी नंतर 4 वर्ष बीएड या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे। हा मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठवण्यात आलेला आहे। पण याच्यात बदल ह्या वर्षापासून आहे किंवा ह्या वर्षी ऍडमिशन घेऊ शकतात का, त्याबद्दल काय माहिती दिली त्यांनी थोडक्यात समजून घेऊया। केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात NCTचे नियमन 2025 ला मान्यता दिली आहे। केंद्र सरकारची मान्यता मिळालेली आहे। NCT नियमन 2025चा मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठवण्यात आला आहे। या नियमांतर्गत जवळपास
11 वर्षानंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठी अभ्यासक्रमात बदल होणार आहे. परत एकदा मध्ये पीजी नंतर 1 वर्ष, पदवीनंतर 2 वर्ष, 12 नंतर 4 वर्ष बीएड आणि एमएड अभ्यासांना मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 10 वर्षानंतर पुढील वर्षापासून म्हणजे पुढचं 2026 उजाडणार आहे. पुढील वर्षापासून पुन्हा 1 वर्षाचा बीएड पदवी कार्यक्रम सुरू होणार आहे. म्हणजे जसं सकाळ न्यूजपेपरला आपण बघितलं आणि पुढारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही मान्यता मिळालेली आहे. 4 वर्षाच्या कोर्सेसमध्ये स्पेशलायझेशनचे 4 कोर्स पण ऍड केलेले ह्या वर्षापासून. मात्र पीजी नंतर 1 वर्ष, पदवीनंतर 2 वर्ष जे होतच ऑलरेडी आणि 12 नंतर 4 वर्ष जो कोर्स आहे त्याचा जो अभ्यासक्रमात जो बदल केलेला आहे तो मात्र पुढच्या वर्षापासून लागू होणार आहे असं स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता NP 2020 अंतर्गत नॅशनल पॉलिसी एज्युकेशनची जी आहे आपली शिक्षण पायाभूत टप्पे, पूर्वतयारी टप्पे, मध्यम आणि माध्यमिक टप्पे अशा 4 भागांमध्ये विभागले जाणार आहे. आता पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांच्या रचनेत बदल झाल्यामुळे शिक्षक होण्यासाठी स्वतंत्र बीएड कार्यक्रम सुरू केले जात आहेत. म्हणजे अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे हा बीएडचा जो कालावधी ना हा 1, 2 आणि 4 वर्षाचा जो केला गेलेला आहे त्यामध्ये पण सुधारणा करून हा नव्याने अभ्यासक्रम तुमच्या समोर येणार आहे. NP 2020 ला लागू होण्यापूर्वी 750 महाविद्यालयांमध्ये 2 वर्षाचा बीएड अभ्यासक्रम सुरू होता. नवीन नियम लागू झाल्यानंतर हा 2 वर्षाचा बीएड कार्यक्रम विस्तारित केला जाईल. या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय कार्यक्रम सुरू करणे बंधनकारक आहे. नियमांची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम बंद केला जाईल. यासाठी 4 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. सो हा बदल हळूहळू प्रत्येक विद्यापीठांतर्गत राबवला जाणार आहे. 2026 पासून हा बदल लागू होणार आहे. सो जे विद्यार्थी आता बीएडचा उल्लेख केला त्यांनी, पण डीएडचा पण बदल ते करण्यासाठी प्रोसेसमध्ये आहेच. पण इथे बघितलं तर बीएड हे पुढच्या वर्षापासून हा जो बदल आहे 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा बीएड आणि त्याचा अभ्यासक्रमाचा बदल हा पुढच्या वर्षापासून लागू होईल. त्याचा मसुदा राज्य शासन आणि संबंधित डिपार्टमेंटला, महाविद्यालयांना पाठवण्यात आलेला आहे. आता हा लागू होणार 26 पासून. ह्या वर्षी मात्र 4 स्पेशलायझेशनचे जे कोर्सेस आहे ते मात्र तुम्हाला इथे लागू झालेले ह्या वर्षापासून. याबद्दल अपडेट नेहमी मी देत असतो, देत राहील. काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. विशेष म्हणजे टेट 2025 साठी तुम्ही जर तयारी करत असाल तर त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच इग्नाइट अकॅडमीची आहे. 50% ऑफ अजूनही तुम्हाला आता आज शेवटचा दिवस आहे म्हणूया. आजपासूनच ही बॅच ग्रुप 5.0 ची चालू झालेली आहे. आपण जॉईन करू शकता ह्या ऑफरमध्ये. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे, ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घ्या किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस पण करू शकता. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.